नमस्कार. नम्रता क्रिशन या माझ्या चॅनलला तुमचे सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांची निरांजनाभोवतीची छोटीशी मैरप कशी बनवायची ते शिकणार आहे. तर ती मैरप बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. रंगीत मोती, पांढरे मोती, नायलॉन धागा, कात्री आणि सुई. चला तर मग आपण मैरप बनवायला सुरुवात करूया. तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. हे पहा, अगदी छोटीशी अशी मैरप आज आपल्याला दिवा मैरप बनवायची आहे. निरांजन मैरप म्हणा किंवा दिवा मैरप. चला तर मग आपण आता सुरुवात करूया. सुई घेतलेली आहे, सुईमध्ये धागा ओवून घेतलेला आहे, धाग्याला गाठ पाडून घेतलेली आहे. हे पहा, ही अशी गाठ पाडून घेतलेली आहे आणि धाग्यामध्ये मी 20 मोतीसुद्धा ओवून घेतले आहे. पहा, 20 मोती आपण ओवून घेणार आहे, ते मी ओवून घेतलेले आहे. आणि आता आपल्याला त्याचा गोल बनवायचा आहे. हे पहा, आता आपण त्याचा गोल कसा बनवायचा ते शिकू. हे पहा, मी ह्या मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली ह्या मण्यामधनं आणि धागा ओढून घेतलेला आहे. आता आपण पुढच्या 2 मोत्यांमधनं सुई बाहेर काढून घेऊ. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला काय करायचं, आपण ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तिथे आता आपल्याला 3 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, मी हे 3 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती मी ओवून घेतले आणि ज्याच्यातून धागा काढला तो मोती, त्याच्यातूनच आपल्याला सुई परत अशी समोरच्या दिशेने बाहेर काढायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे. धागा जास्तही ओढू नका आणि सैलही ठेवू नका, मिडियम असा धागा ओढा. आणि आता आपण लगेच ह्या पुढच्या मोत्यातून सुई बाहेर काढू. आता आपण इथे 3 पांढरे मोती ओवून घेतले. आता आपल्याला इथपर्यंत असे 2-2 पांढरे मोती ओवून डिझाईन करायची आहे. तर आपली ही दुसरी स्टेप सुरू झालेली आहे. पहिली आपण 20 मोत्यांची स्टेप केली, ही दुसरी. आता हे 2 मोती ओवून घेतले आणि हे 3 मोती ओवले. 3 मोत्यातला हा 1 मोती, त्याच्यातनं सुई आपण अशी वरती बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घेतलेला आहे. आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली तो त्याच्या पुढचा 1 मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. परत आपल्याला 2 मोती ओवायचे आहे. हे पहा, हे 2 मोती ओवून घेतले आणि आता परत इथे 3 मोती झाले. 1 2 3, तर हा तिसरा मोती. ह्याच्यातून सुई आपण वरती काढली. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो 1 मोती हा आणि त्याच्या पुढचा 1 मोती, अशी 2 मोत्यातून सुई आपण बाहेर काढतो आहे. पहा, हे 2 मोती, अशी सुई बाहेर काढली. आता परत आपण 2 मोती धाग्यात ओवून घेऊ. हे पहा, हे 2 मोती ओवून घेतले आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढू. पहा, हे 3 मोती झाले. सुरुवातीला 3 ओवले, नंतर 2 ओवले, परत 3 झाले, नंतर 2 ओवले, परत 3 झाले, आता नंतर 2 ओवले, परत 3 झाले. आता परत आपण 2 मोती ओवून घेऊ धाग्यामध्ये आणि हा जो पांढरा मोती त्याच्यातून सुई बाहेर काढू. हे पहा, मी तुम्हाला परत एकदा दाखवते. आणि ह्या 2 मोत्यातनं सुई आपण बाहेर काढू. ही पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतलेली आहे वरच्या 2 रंगीत मोत्यांमधून आणि सुई व्यवस्थित बाहेर ओढून घ्यायची. पहा, परत आता आपण 2 मोती ओवू. आता मी तुम्हाला दाखवते. पहा, शेवट हे 2 मोती आपण ओवून घेतलेले आहे आणि हा 1 मोती आहे. 1 2 3, तर ह्या तिसऱ्या मोत्यातून सुई आपण अशी वरती बाहेर काढायची आहे. अशी सुई बाहेर काढून घेतल्यानंतर धागा ओढायचा आहे आणि हा 1 मोती, हा 1 मोती, अशी ह्या 2 मोत्यांमधनं सुई वरच्या अशी बाहेर काढायची आहे. आता तुमच्या लक्षात आलंच असेल, 2-2 मोती अशी इथपर्यंत करा तुम्ही. पण तुम्हाला पुढचा शेवट दाखवते कसा करायचा ते. हे पहा,
आता माझा हा एवढा भाग तयार झालेला आहे. 2-2 मोती होऊन मी इथपर्यंत सुई काढलेली आहे ह्या एका मोत्यातनं. आणि आता परत मी 2 मोती ओवून घेतलेले आहे पहा धाग्यामध्ये. हे पहा, हे 2 मोती ओवून घेतलेले आहे. आणि हा जो एक मोती आहे हा पांढरा, त्याच्यातून सुई आपण बाहेर काढली. आणि परत आता ज्याच्यातून सुई बाहेर काढली तो एक मोती, हा एक रंगीत मोती, त्याच्या पुढचा एक रंगीत मोती, अशी 2 मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा आपण ही अशी सुई बाहेर काढली. धागा ओढून घ्यायचा आहे. सुई व्यवस्थित बाहेर अद्धर काढायची आहे. हे पहा, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आतापर्यंत आपण 2-2 मोती ओवून इथपर्यंत ही डिझाईन केलेली आहे. आता काय करायचं आपल्याला, हा जो पांढरा मोती आहे ह्याच्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. पहा, हा पांढरा मोती ह्याच्यातून सुई आपण खालच्या दिशेने बाहेर काढलेली आहे. हा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, धागा ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला एकच मोती धाग्यामध्ये ओवायचा आहे. पहा, इथे 2 मोती, हे 3 मोती दिसतात आहे. मग इकडे हा एक पांढरा मोती आणि हा एक पांढरा मोती, असे हे 2 पांढरे मोती इथे आपले ऑलरेडी आहेत. आता आपण एक मोती पांढऱ्या धाग्यामध्ये ओवून घेऊ. हा एक मोती ओवून घेतला आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. पांढऱ्या मोत्यातनं हा धागा दिसतोय. तर आता आपण ह्या एका मोत्यातनं सुई अशी वरती बाहेर काढून घेतलेली आहे. इथे आपली ही दुसरी स्टेप झाली. पहा, रांगोळी छोटीशी आहे पण त्याच्या 3 स्टेप आहेत. पहा, आता ही डिझाईन आपली पूर्ण झालेली आहे. आता आपण काय करणार आहे, ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण, धागा ओढून घेतला. पहा, हा असा धागा ओढून घेतलेला आहे. आणि आता आपल्याला काय करायचं, हा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, हा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आणि आता आपल्याला खाली दुसरी डिझाईन करायची. आता काय, हा एक मधला, हे 3 मोती आहेत. ह्या 3 मोत्यांमधला हा जो एक पांढरा मोती आहे त्याच्यातून आपण सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता काय करायचं पहा, आपल्याला एक पांढरा मोती, एक रंगीत मोती, असे 3 मोती आता धाग्यात आपल्याला ओवून घ्यायचे. एक पांढरा, एक रंगीत आणि एक पांढरा, असे 3 मोती आपण ओवून घेतले. पहा, आणि ज्या मोत्यातून सुई बाहेर काढली त्याच्यातूनच आपल्याला सुई परत समोरच्या दिशेने बाहेर काढायची. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता आपण ह्या लाईन इथून ही डिझाईन तयार केली ह्या मोत्यातनं. तर आता आपण ही 3 मोत्यांची लाईन सोडायची आणि त्याच्या पुढच्या मोत्यातनं आपण सुई बाहेर काढायची आहेत. आता मी ह्या एका मोत्यातून सुई वरती काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली आपण. नंतर हा एक रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. 3 मोती घ्यायचे, 3 मोती सोडायचे मधले पांढरे, अशी आपल्याला ही डिझाईन आता इथे करायची आहे. हे ह्याच्यातून सुई बाहेर काढली, हे 3 मोती सोडले. आता हे 3 मोती आहेत, ह्या 3 मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहेत. आता मी ही सुई अशी खाली काढली आणि ह्या एका पांढऱ्यामधल्या पांढऱ्या मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, हा एक पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढून घेतलेली आहे. अशा आपल्या 10 फुलं इथे तयार होणार आहे. आता परत आपण एक पांढरा, एक रंगीत, एक पांढरा, असे 3 मोती घालून घेतले. पहा, आणि ज्याच्यातून सुई काढली तो मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घेतलेला आहे. 2 पाकळ्या झालेल्या आहे. आता आपण ह्या एका मोत्यातून सुई वरती काढली, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. पहा, आणि आता हे 3 मोती सोडून द्यायचे आणि ह्या पुढच्या 3 मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. हे 1, 2, 3 हे 3 मोती सोडले, त्याच्या पुढच्या ह्या मोत्यातून सुई आपल्याला काढायची आहे. हे पहा, ही अशी सुई आपण काढून घेतली.
धागा ओढून घ्यायचा आहे. आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि हा मधला पांढरा मोती 1 2 3 हे 3 मोती ते ह्या मधल्या पांढऱ्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढली. आता परत एक पांढरा, एक रंगीत, परत एक पांढरा असे 3 मोती आपण धाग्यात ओवून घेतलेले आहे. आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्या मोत्यातूनच सुई अशी बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता परत हे 1 2 3 हे 3 मोती सोडून द्यायचे. आता आपण ह्या एका पांढऱ्या मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घ्यायचा आहे. असा धागा ओढून घेतलेला आहे आणि ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढायची. 3 पांढरे मोती सोडून एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढून खालच्या मधल्या मोत्यात पांढऱ्यात सुई घालायची आहे. हा एक मोती त्याच्यातून सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढच्या एका खालच्या मधल्या मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. हे 3 मोती सोडले, हे 3 मोती घ्यायचे, 3 मोती सोडायचे. असे करून एक सोडायचा आणि एकात रंगीत मोती घालायचा. हे पहा, परत एक पांढरा, एक रंगीत, एक पांढरा असे 3 मोती घातले आणि ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढू. पहा, असे 3 मोती सुटतात. हे पहा, ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली आणि त्याच्या पुढचा हा वरचा पांढरा मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. परत हा एक रंगीत मोती वरचा ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, आणि हा एक पांढरा मोती आणि हा मधला पांढरा मोती अशी ह्या 2 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतलेली आहे. आणि आता इथे आपण परत एक पांढरा, एक रंगीत आणि एक पांढरा असे 3 मोती ओवून घेतलेले आहे. आणि ह्या पांढऱ्या मोत्यातून आपल्याला सुई परत बाहेर काढायची आहे. ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढून घेतली. पहा, ह्याच्यातनं सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. अशा आपल्या इथे किती पाकळ्या तयार झाल्या? 5 पाकळ्या तयार झालेल्या आहे. आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू. हा एक रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढू. हे पहा, अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. आणि हा एक पांढरा मोती. आता हे 3 सोडले, आता हे 3 आहे, तर ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची आहे. आणि त्याच्यामधला हा एक पांढरा मोती घ्यायचा आहे. आणि आता परत एक पांढरा, एक रंगीत, एक पांढरा असे 3 मोती आपण ओवून घेऊ. एक पांढरा, एक रंगीत आणि एक पांढरा असे 3 मोती ओवून घेतले. आणि ज्याच्यातून सुई बाहेर काढली त्याच मोत्यातून परत समोरच्या दिशेने अशी सुई आपण बाहेर काढून घेतलेली आहे. हे पहा, ही अशी इथे पाकळी तयार झाली. आता हा एक मोती ह्याच्यातून सुई अशी वरती बाहेर काढली. मी आता तुम्हाला प्रत्येक मोत्यातून सुई कशी काढायची ते सांगत असते. आता हा एक रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली. हे 3 मोती सोडले, 1 2 3 आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. आणि हा मधला मोती सेंटरचा त्याच्यातून सुई आपण बाहेर काढलेली आहे. परत एक पांढरा, एक रंगीत, एक पांढरा असे 3 मोती ओवून घेतले आणि ह्या मोत्यातून सुई बाहेर काढली. ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. परत आपण आता ह्या एका पांढऱ्या मोत्यातून सुई वरती काढली. परत हा एक रंगीत मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढली.
आपली सुंदर अशी इथे डिझाईन तयार होत आलेली आहे. आणि आता हे 3 मोती सोडले, हे 3. तर आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढली. हा मोती 7 पाकळ्या आपल्या झालेल्या आहे, 3 पाकळ्या बाकी आहे. आता ह्या मोत्यातून मधल्या सुई काढायची आहे आणि परत आता एक पांढरा, एक रंगीत, एक पांढरा असे 3 मोती आपण ओवून घेऊ. एक पांढरा, एक रंगीत आणि एक पांढरा हे 3 मोती ओवले. आणि आता ह्या मोत्यातून ज्याच्यातून धागा काढला तो मोती अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता हा एक वरचा पांढरा मोती अशी सुई बाहेर काढली. हे पहा, अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. 1 2 3. हे 3 सुटले, हे 3 सुटले पहा आपले. आता आपण सुई परत काढून घेतलेली आहे. आपले मागचे 3 मोती सुटले पहा. एक मोती चुकला आपला, सुई पुढे निघाली की डिझाईन आपली आकार घेत नाही पहा. हे इथे आपली डिझाईन चुकली. हे पहा, मी आता परत हे 3 मोती काढून घेतलेले आहे आणि मागच्या 3 मोत्यातल्या ह्याच्यातून सुई आपण बाहेर काढायची आहे पहा. आपण पुढे सुई घातली तर धागा पण चुकला पहा आपला. ह्याच्यातून सुई बाहेर काढली, हे 3 सोडले. मग 1 2 3 ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायची होती आपल्याला. हे 3 सोडले ह्या मोत्यातून. हो बरोबर आहे. हे 3 ह्याच्यातून सुई बाहेर काढली, हे 3 सोडले आणि ह्या मोत्यातून सुई आपण आता बाहेर काढलेली आहे. आता आपले 3च पाकळ्या इथे बाकी राहिलेल्या आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. थोडासा आपला मोती मागे पुढे झाला. हे पहा, आता आपण परत एक रंगी, एक पांढरा आणि एक पांढरा असे 3 मोती ओवून घेतले. हे पहा, आणि त्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. आणि धागा ओढून घ्यायचा नाही. धागा ओढला ना तर खूप असा आपली डिझाईन व्यवस्थित अशी होत नाही. आता मी ह्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेतली पहा. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि ह्या मोत्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, हा मोती, हे 3 सोडले आपण. 1 2 3. आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढायला पाहिजे होती. हे पहा, इथे आपला धागा, हां अशी सुई काढली पहा. आता परत आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. हे 3 सोडले, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आपल्याला. आणि आता इथे आपण एक पांढरा, एक रंगीत आणि एक पांढरा असे 3 मोती घातलेले आहे. आणि ह्या एका मोत्यातनं आपण सुई बाहेर काढलेली आहे. त्याच्यातूनच सुई आपल्याला परत बाहेर काढायची आहे पहा. अशी सुई बाहेर काढून घेतली. नंतर आपण ह्या एका मोत्यातनं सुई बाहेर काढू. धागा ओढून घेतला. परत हा एक रंगीत मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची आहे. हे पहा, आणि हा एक पांढरा मोती. आता हे 3 सोडले आपण. आता ह्या पुढच्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढू. हे पहा, हा मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. आणि आता परत आपल्याला एक पांढरा, एक रंगीत, एक पांढरा असे 3 मोती ओवून घ्यायचे आहे. एक पांढरा, एक रंगीत
आणि एक पांढरा असे 3 मोती आपण ओवून घेतले आणि ह्या ज्याच्यातून धागा काढला त्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढलेली आहे. पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली आणि आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू. पांढऱ्या मोत्यातून अशी सुई बाहेर काढली. आता हे 3 सोडायचे, 1 2 3 हे 3 मोती सोडून द्यायचे. मग आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढली. पहा, वरच्या रंगीत मोत्यातून. अशी सुई बाहेर काढून घेतली. हे 3 मोती सोडले आणि आता हा एक पांढरा मोती आणि त्याच्या पुढचा एक पांढरा मोती अशी सुई बाहेर काढली. पहा, आपली सुंदर अशी डिझाईन इथे तयार झालेली आहे. आपण फक्त एक मोती पुढे सरकल्याने आपल्याला ही डिझाईन बनवायला थोडासा वेळ झाला. पहा, शिकवता एक मोती आपण पुढे गेलो. हे पहा, आता आपण ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढून घेणार आहे. अशी सुई बाहेर काढून घेतली. अशा प्रकारे आपली ही डिझाईन इथे तयार झाली. पहा, आणि आता आपण ह्या मोत्यातून सुई बाहेर काढू. ही अशी सुई बाहेर काढून घेतली आणि ह्याही मोत्यातून सुई बाहेर काढू. हे 3 मोती सुटले. अशी आपली इथे डिझाईन तयार झालेली आहे. हे पहा, अशी सुंदर अशी डिझाईन आपली इथे तयार झालेली आहे. आता आपण इथे गाठ पाडून घेऊ. तर मी ह्या पुढच्या मोत्यातून सुद्धा सुई बाहेर काढून घेतलेली आहे आणि आता मी इथे गाठ पाडून घेणार आहे. अशा प्रकारे आपली दिवा मैरप इथे छोटीशी तयार झालेली आहे. आणलेला धागा आपण कात्रीने कापून घेऊ. हे पहा, ही अशी आपली दिवा मैरप इथे तयार झालेली आहे आणि ही छोटीशी निरांजन मी ह्याच्यात ठेवलेली आहे. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.